जर्मनीत आम्ही पहिल्यांदा गुढीपाडवा साजरा करत आहोत। आज सकाळी उठून आम्ही नवीन घरात गुढी उभारायची तयारी सुरू केली आहे। आजचा दिवस आमच्यासाठी खूप खास आहे, कारण परदेशात राहूनही आपली परंपरा जपण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे। आजचा दिवस मराठी माणसासाठी खूप खास आहे। वसंत ऋतूला सुरुवात होते आणि आपल्या नवीन मराठी वर्षाला सुद्धा प्रारंभ होतो। गुढीपाडव्याला गुढीवर साखरेच्या घाटी लावण्याची खास परंपरा आहे, आपण ती पाहिलीच असेल। जर्मनीत सणासाठी लागणाऱ्या वस्तू पटकन मिळत नाहीत, म्हणून साखरेच्या घाटी आम्ही घरीच तयार केल्या आहेत। या साखरेच्या घाटी सोप्या पद्धतीने कशा बनवायच्या नेहा तुम्हाला सांगेल। साखरेच्या घाट्या बनवण्यासाठी 1 वाटी साखर आणि अर्धा कप पाणी घेऊन छान पाक तयार करायचा। तो पाक अगदी गाठी गोळी होईपर्यंत शिजवायचा आणि मग वेळ न घालवता लगेच आपल्याकडे असलेल्या साच्यात थोडा थोडा करून हा साखरेचा पाक ओतायचा। माझ्याकडे सध्या मफिन केकचे मोल्ड आहेत, तेच मी वापरते। फक्त 10 मिनिटात आपल्याला गुढीसाठी सुंदर घाट्या तयार होतात। तुमच्याकडे मोल्ड नसेल तरी काही हरकत नाही, तुम्ही आप्पे पात्रात सहज बनवू शकता। त्यासाठी आप्पे पात्राला थोडंसं तूप लावायचं, धागा थोडा ओला करून त्या आकारात ठेवायचा आणि मग गरम साखरेचा पाक त्यात पटकन ओतायचा। अगदी 10 मिनिटात सोप्या पद्धतीने साखरेच्या घाट्या तयार होतील। मी या सगळ्या साखरेच्या घाट्या गुढीच्या आदल्या दिवशी बनवून ठेवल्या आहेत। आता आपण खारीक आणि खोबऱ्याची ही सुंदर माळ तयार करून घेऊया। हे सगळं करताना थोडा वेळ जास्त लागतो खरं, पण जेव्हा आपण स्वतः बनवतो तेव्हा सणाचा आनंद अजूनही वाढतो। मी लहान असताना आई माझ्या गळ्यात खारीक आणि खोबऱ्याची बनवलेली ही माळ घालायची आणि मग काय, मी दिवसभर थोडी थोडी तोडून ती खायचो। तेव्हा खूपच मजा यायची आणि आजही त्या आठवणी खूप छान वाटतात। अशा सुंदर आणि गोड आठवणी आपल्या पुढच्या पिढीमध्ये रुजाव्यात, हाच आमचा छोटासा प्रयत्न आहे। आणि बघा, अशा प्रकारे आपली ही सुंदर माळ तयार झाली आहे। खरंच खूप छान दिसतीये ना। आता सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजेच गुढी उभारणे। मुंबईला असताना लहानपणी गुढीपाडव्याला माझे पप्पा बाहेरून एक मोठा बांबू घेऊन यायचे। तो आधी व्यवस्थित स्वच्छ धुवायचे, छान पुसून घ्यायचे आणि मग त्यावर हळद आणि कुंकुवाचे सुंदर टिपके लावायचे। त्या सगळ्या तयारीमध्ये एक वेगळाच उत्साह आणि आनंदाची भावना असायची। गुढीसाठीची काठी ही आपली छान सजवून तयार आहे। आता यावर साडी लावण्यासाठी मला नेहाची मदत लागेल। आता आमची छान पूजा झाली आणि नेहाने खूप सुंदर असा नैवेद्यही तयार केला आहे। विशेष म्हणजे आमच्या सोनपेठला आणि परभणी भागामध्ये गुढीपाडव्याला कानोला बनवण्याची खास परंपरा आहे। पण कानोला म्हणजे काय, तर साधी चपाती लाटून तिच्यामध्ये साखर भरायची आणि मग ती छान दुमडून घ्यायची। थोडासा करंजीच्या आकारासारखा दिसेल अशी बनवायची आणि त्याच्या कडेला अशा छान मिऱ्या करायच्या आणि मग त्याला तूप तेल लावून छान भाजून घ्यायचं। खरंच खूप चविष्ट लागतो।
आणि आज नेहाने तर जबरदस्त जेवणाचा बेत केला आहे. काय आहे बघा, गरमागरम पालक पुरी, बटाट्याची भाजी, कांदा पालक भजी, वरण भात आणि माझा फेवरेट गुलाबजाम. वा, खरंच मजा आली जेवणात. आजच्या या व्लॉगमध्ये हा आपला छोटासा नवीन पाहुणा आहे. हा फक्त 2.5 महिन्याचा आहे. येत्या 24 तारखेला याला 3 महिने पूर्ण होतील. हा याचा पहिलाच गुढीपाडवा आहे. तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आणि तुम्हाला तुमच्या परिवारात नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तुमचं मराठी नवीन वर्ष सुखाचं, समृद्धीचं आणि भरभराटीचं जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तुम्हाला हा आमचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, आमच्या चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर तेही करा. भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. जय महाराष्ट्र.